हाय सगळ्यांना. तर आज गेलो होतो आम्ही गंगा जलपूजन आणि चारधाम यात्रेचं मावंद होतं, म्हणजे कार्यक्रम होता माझ्या मैत्रिणीच्या घरी. ती मैत्रीण म्हणजे नितीनच्या आत्याची भाची आहे, पण आमची खूप दिवसाची ओळख आहे. तर आम्ही गेलो वैजापूरला त्यांच्या घरी. तर तिथं कीर्तन वगैरे चालू झालं होतं नेटकीच आम्ही गेलो. तर आणि ही जी हळदी कुंकू लावती ना, तीच ती माझी मैत्रीण. खूप दिवसाची ओळख आहे आमची, 2015 पासूनची. तर मग आई आली, हे बघा हे वंशूला नितीनच्या आत्याने घेतलेलं होतं, त्या पण आलेल्या होत्या, मस्त खेळत होत्या त्यांच्यासोबत. आणि एवढा आवाज होता तरी पण आहे ना, तो असं रडला वगैरे बिलकुल नाही बरं का. मस्त कीर्तन वगैरे झालं आणि ती आली आणि तिला म्हणत होता की मला पावभाजी खायची. तर आता पावभाजी कुठून राहिली, तर मग स्वयंपाक दुसराच बनवला होता त्यांनी. तर ती म्हणे तू काल यायचं ना, काल होती पावभाजी आपल्या घरी, असं मुद्दा म्हणून म्हणत होती आली ती. तर मग तो बोलला की आता मग मला दुसरं दे. मग डाळ भात वगैरे खाल्ला त्यांनी, बुंदी खाल्ली. ते त्यांच्या दोघांचं मस्त गप्पा चालू होत्या, मस्त बोलत होता तिच्यासोबत. ते झालं, जेवण वगैरे झाले आमचेवाले. आणि आपल्याला डबल नाही करायचं. आठवण अंते नंदाची या पोरे ऐकले ना सूर. आता नाही महाराज तो सूर तेव्हा. इथं प्रेमला नितीनच्या आत्यानी ना पैसे दिले होते, त्यांनी मस्त फुगा आणला आणि ते बबल गन नसते का, म्हणजे ते बबल उडतात त्याचा पण त्यांनी ते घेऊन आला. वंशच्या हातात दिला, वंशूला पण फक्त आता प्रेमच्या हातात जे दिसेल तेच पाहिजे असतं, ते घेतलं त्यांनी. आणि इकडं त्यांनी ना बहुतेक नवचंडीचीच पूजा होती ही, तिचं पण मांडणी केली होती. मला माहीत नाही नक्की काय तिने मला सांगितलेले होते की 3 कार्यक्रम आहे, तिच्या मुलांचे नाव पण ठेवायचे. ते जुळे आहे तिचे मुलं. आणि हे बघा हे रिटर्न गिफ्ट दिलं होतं तिने आम्हाला. तिथून निघालो आम्ही आणि नंतरून ना मामाच्या घरी पण जायचं होतं आम्हाला, माझ्या आजोबांना भेटायला, कारण की खूप दिवस झाले आम्ही भेटलो नाही. आम्ही सगळे गेलो बरं का त्यांच्याकडं. आणि त्यांना इतका आनंद झाला, त्यांना आता थोडंसं विसर पडतो. अचानकच म्हणता की अक्काने आली, कारण माझ्या आईला अक्का म्हणतात. म्हणते अगं आई म्हणते मीच आहे ना. नंतर वहिनी, त्या किरण भाऊचं लग्न झालं, ते पण त्यांनी वहिनीला बघितलेलं नव्हतं, आमच्या बाळांना बघितलेलं नव्हतं. आता इथे जात नाही कुठं त्याच्यामुळं. आणि मला ओळखलं नाही, पण नितीनला विचारलं त्यांनी की नितीन आले नाही का. म्हटलं येतील ते, पण तुम्हाला भेटायला. मला ओळखलं नाही त्याच्यामुळे मला रडायला आलं बरं का. नंतर मग ते आता समजून घेतलं मी पण, त्यांचं वय झालं आहे आता. एवढं सगळं आजोबांना खायला नेलं होतं. आणि ते सारखे म्हणत होते की सचिन नाही आला का, सचिनला जाऊन ताईंनो आता 8-9 महिने होत आले, पण त्यांना त्याचीच आठवण येते सारखी. आई म्हणे नाही आला, येईल म्हणे तो. नंतर मामा ते आले शेतातून आणि सगळे रडायला लागले, त्यामुळे मी पुढचं काही शूट घेतलं नाही. ताईंनो बाबांना चला तर मग ताईंनो लाईक शेअर सबस्क्राईब करून जा माझ्या चॅनलला. श्री स्वामी समर्थ. यायचं नाही बाबा, एवढी ताकद सुद्धा नाही.